नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी स्वप्नील भंडारे आपल्या मनशी स्वागत करतोय. टीईटी परीक्षा 2026 म्हणजेच आता चालूच्या घडीला एक न्यू अपडेट टीईटी परीक्षा संदर्भात या ठिकाणी आलेली आहे. आनंदाची बाब आपल्या सर्व टीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. ही बातमी आपल्या समोर या ठिकाणी घेऊन आलेली आहे. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सध्या मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आहे. सहाय्यक आयुक्त हे पद आहे, थेट सरळ सेवेमार्फत हे पद भरले जाणार आहे. त्या संदर्भात 2 बॅच या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. 1 फेब्रुवारी पासून ही बॅच चालू झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल अशी एक बॅच आहे आणि नॉन टेक्निकल अशी एक बॅच आहे. अशा 2 प्रकारचे बॅच आहेत. विद्यार्थी मित्रांनो, टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल 4,999 रुपयामध्ये आहे आणि नॉन टेक्निकलची बॅच जी आहे ती फक्त 2,499 रुपयामध्ये आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ह्या बॅच आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तज्ञ नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला शिकवणी होणार असून कलमे जी काय आहे ती ट्रिकच्या माध्यमातून आपल्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचा या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरून प्रयत्न होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला योग्य दिशा अभ्यासामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी बॅच नक्की जॉईन करा. तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. चला आपण बघूया महत्वाचं जे काय आता टीईटी होते ती टीईटी या ठिकाणी वर्षातून 2दा घ्यावी याबाबतचा या ठिकाणी एक परिपत्रक आणि तो प्रस्ताव या ठिकाणी आपल्याला जो परीक्षा परिषदेकडे गेलेला आहे तो पाहायला मिळतो. त्यावरूनच 2 वेळा परीक्षेचे आयोजन करण्यासाठी प्रस्ताव सादर झाला आणि परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. राज्यात वर्षातून 2दा टीईटी घेण्यात येणार आहे. मग आता ही विषय कशामुळे घेण्याची वेळ आली त्याबाबतचं कारण देखील आपल्याला यापुढे स्पष्ट होईल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून म्हणजेच सीबीएसई वर्षातून 2 वेळा केंद्रीय शिक्षक पात्रता सीईटी या ठिकाणी घेत असते आणि त्याच धर्तीवरती राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक पात्रता परीक्षा या ठिकाणी 2 वेळा घेण्याचा जो काही प्रस्ताव तो राज्य शासनाकडे या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. आता यामध्ये ही माहिती अशी जी काही डॉक्टर नंदकुमार बेरसे यांनी याबाबत या ठिकाणी माहिती दिली आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं की जे काही सेवेतील शिक्षक आहेत त्यांच्यासाठी टीईटी उत्तीर्ण हे बंधनकारक केलेलं आहे आणि मग ही पदोन्नतीसाठी ही टीईटी पात्रता आवश्यक असल्याचा निर्णय दिल्याने राज्यातील जे काही शिक्षक आहेत आणि पदोन्नतीस इच्छुक उमेदवार परीक्षा उत्तीर्ण होण्याची जबाबदारी वाढली आहे आणि या पार्श्वभूमीवरती उमेदवारांना अधिक संधी उपलब्ध देण्यासाठी वर्षातून 2 वेळा सीईटी टीईटी होणार आहे अशी या ठिकाणी माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते आणि ही वर्षातून 2 वेळा टीईटी व्हावी यासाठी जी मागणी आहे ती सुद्धा जोर धरून आली होती आणि म्हणूनच या ठिकाणी हा प्रस्ताव या ठिकाणी राज्य शासनाला सादर केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता निकालात यंदा पात्र ठरण्याचे प्रमाण देखील या ठिकाणी वाढलेलं आहे. मागच्या वेळेस निकाल आता जो लागला होता 11% जो काही निकाल लागला त्यापेक्षा मागच्या वेळेस खूप कमी प्रमाणामध्ये निकाल लागला होता. म्हणून त्या ठिकाणी हे सुद्धा अलीकडे घेण्यात आली जी काही टीईटी होती ती तब्बल 4,75,000 अधिक उमेदवारांनी या ठिकाणी ही परीक्षा दिली होती. त्या ठिकाणी नोंद देखील वाढली होती. परंतु त्यामध्ये फक्त काही मोजकेच उमेदवार या ठिकाणी पास झाले होते. आता दरम्यान पात्रतेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 60% गुण आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 55% गुण आवश्यक आहेत. सेवेतील शिक्षकांना वेळेअभावी जी काही कौटुंबिक कारणामुळे अडचणी येत आहेत त्या गुणांमध्ये शिथिलता देण्याची शिक्षक संघटनेची मागणी आहे आणि ती मागणी मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही असं डॉक्टर बेरसे यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता बेरसे जे आहेत ते कोण आहेत? परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी असं स्पष्ट केलं नोव्हेंबरमध्ये परीक्षा दरम्यान कोल्हापूर येथे पेपर फुटीची चर्चा देखील झाली होती आणि प्रत्यक्षात पेपर फुटलेला नसल्याने परिषदेने सांगितलं आहे संबंधित उमेदवारांना निकाल सध्या राखीव ठेवण्यात आलेला असून चौकशी पूर्ण झाल्यानंतरच निकाल जाहीर करण्यात येईल अशी एक अजून दुसरी अपडेट या ठिकाणी त्यांनी दिली आहे. आता सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील का 2 वर्षातून 2 वेळा टीईटीची परीक्षा या ठिकाणी होणार आहे. चला या ठिकाणी थांबतो. हीच महत्त्वाची अपडेट होती. भेटूया पुढील अपडेटमध्ये.